भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी यासाठी आता शिवसेना शिंदे सेना आक्रमक झाली आहे आणि थोड्याच वेळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय शिवसेना शिंदे पक्षाने भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी केलेली होती आणि याच संदर्भात आता थोड्याच वेळात विधानसभेचे अध्यक्ष देखील निर्णय घेऊ शकतात असं सांगितलं जाते। त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलेलं असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णात आपल्या सोबत आहेत। कृष्णात, शिवसेना शिंदे पक्ष आक्रमक झालेला आपण बघितलेला होता। भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका मांडली आणि त्यानंतर आता भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज विधानसभेमध्ये 293 अंतर्गत चर्चा झाली आणि या 293 अंतर्गत चर्चेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आणि त्याचाच विरोधकांचा अधिकार म्हणून राईट टू रिप्लाय अंतर्गत पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी भास्कर जाधव यांनी आग्रह केला होता आणि यावेळी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे हातवारे करत काही आक्षेपार्ह विधान केल्याचं शिवसेना शिंदे गट यांचं मत होतं। काही भाजपचे आमदार देखील त्या संदर्भात वेलमध्ये उतरून गोंधळ घालत होते आणि त्यानंतर शंभूराज देसाई यांनी दोघांच्यावर कारवाई करण्यासाठीची विनंती ही सभागृहाला केली होती, विधानसभा अध्यक्षांना केली होती। विधानसभा अध्यक्षांनी यांनी सांगितलं होतं की या संदर्भात तपासून निर्णय घेतला जाईल। आता त्या संदर्भातला पूर्णतः निर्णय जो आहे या भास्कर जाधव असू देत किंवा आदित्य ठाकरे असू देत यांच्यावर काय नेमकी कारवाई करणार या संदर्भात पूर्णपणे निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा असणार आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातला निर्णय ते घेऊ शकतात। निश्चितच त्यामुळे कृष्णात आता राहुल नार्वेकरांच्या एकूणच निर्णयाकडे, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।